आता आपण जे मास्लो याने ज्या आपल्या गरजा असतात या गरजांचं जे वर्गीकरण केलेलं आहे ते वर्गीकरण आपल्याला याच्या प्रकारावर प्रश्न टेटला बघायला मिळत आहेत. म्हणजे सगळ्यात पहिले काय गरज असते, त्याच्यानंतर काय, सगळ्यात शेवटची गरज काय, या संदर्भात प्रश्न विचारले जातात. तर मास्लो यांनी जे केलेल्या गरजांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण आहे तर सगळ्यात पहिले शारीरिक गरजा असतात. सगळ्यात एक नंबरला शारीरिक पायथ्याशी शारीरिक गरजा असतात. हे बघा, मास्लो यांनी गरजांचे किंवा प्रेरणेचे वर्गीकरण केलेले, म्हणजे ज्या गरजा असतात किंवा प्रेरणेचे वर्गीकरण केलेले आहे. गरजांची किंवा प्रेरणांची रचना त्याने मनोऱ्यासारखी केलेली आहे. या मनोऱ्याच्या पायथ्याशी, म्हणजे जो पायथा आहे, मनोऱ्याचा जो पायथा आहे त्याच्या शारीरिक गरजा आहेत. मास्लो यांनी सांगितलेला सर्वात वरचा टप्पा हा आत्मपरिचितीचा म्हणून ओळखला आहे. आता बघा, म्हणजे हा तुम्हाला लक्षात आहे, डायग्राम तुम्हाला लक्षात आला पाहिजे. फक्त याच्यामध्ये काय कुठे काय दिलेलं आहे, ज्या पायथ्याशी विचारलं, पायथ्याशी शारीरिक गरजा, सुरक्षिता, सहवास, प्रेम, प्रतिष्ठा आणि आत्मपरिचिती. या प्रकारे जर तुम्हाला पायथ्याशी सगळ्यात पायथ्याशी विचारलं तर काय असेल, शारीरिक गरजा असेल. सगळ्यात पाहिजे. आणि टोकाचं जर विचारलं असेल आत्मपरिचिती असेल. म्हणजे हे तुम्हाला हे फक्त दोनच हे मुद्दे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विचारतात पण. म्हणजे जे मास्लो यांनी जी गरजांची श्रेणीबद्ध प्रेरणा आहेत, प्रेरणांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर मग तुम्हाला मध्यस्थानी कुठल्या प्रेरणा येतात, तर सहवास आणि प्रेम हे मध्यस्थानी पण येऊ शकतात. किंवा तुम्हाला तळाशी जर विचारलं, पायथ्याशी तर शारीरिक गरजा, सगळ्यात वरचं विचारलं तर आत्मपरिचिती. एवढं मात्र लक्षात प्रत्येकाने ठेवायचं. फक्त एवढा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला परत जर विचारला प्रश्न तर आपण यासाठी पण तयार राहिलो पाहिजे.